कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी तेजल मोहिते। माझे कोकणच्या बातमीपत्रात सर्वांचे स्वागत। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी बाळा खेडेकर यांची नियुक्ती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत घोषणा। अतिरेक्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, पंतप्रधानांच्या वाक्याची अंमलबजावणी व्हावी, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांची मागणी। रायगड जिल्ह्यातील मुस्लिम बांधव पहलगाम हल्ल्याविरोधात आक्रमक। मुस्लिम नागरिकांकडून तीव्र शब्दात निषेध। हल्ल्यातील मृत निष्पाप नागरिकांना वाहिली श्रद्धांजली। रात्रीच्या काळोखात 68 कासवांच्या पिल्लांचा समुद्राकडे प्रवास। 52 दिवसांनी बाहेर आली अंड्यातून पिल्ले। अद्याप 60 पिल्ले बाहेर येण्याची प्रतीक्षा। आता पाहूयात सविस्तर वृत्त। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी बाळा खेडेकर यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे। माजी जिल्हा प्रमुख संजय कदम यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली होती। त्यानंतर हे पद रिक्त होते। खेड येथील ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी गटनेते असलेले बाळा खेडेकर हे समाज कल्याण सभापती म्हणूनही कार्यरत होते। राजकारणातील त्यांचा दांडगा अनुभव लक्षात घेता पक्षनेते व आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती। त्यानुसार शिवसेना भवनने त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली। जिल्हा प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारताच बाळा खेडेकर यांनी आज खेड येथील जिल्हा परिषद विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण आणि गुहागर या 5 तालुक्यांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी झटणार आहे। सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहे। या पत्रकार परिषदेस तालुका प्रमुख दत्ताशेठ भिलारे, सचिन निकम, युवा सेनेचे जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। जिल्हा प्रमुख पदावर बाळा खेडेकर यांची झालेली नियुक्ती सर्वत्र स्वागतार्ह ठरत असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। माजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी शिवसेना पक्षाचे दैवत आणि हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना युवा नेते सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवून मला आज शिवसेना पक्षाचा जिल्हा प्रमुख पदावरती नियुक्ती केली त्यांचे मी प्रथमतः आभार मानतो। त्याचबरोबर जिल्ह्याचे नेते, पक्षाचे नेते सन्माननीय भास्कररावजी जाधव साहेब, शिवसेना नेते विनायकजी राऊत साहेब, शिवसेना नेते आनंदजी गीते साहेब, शिवसेना नेते अनिलजी परब साहेब, शिवसेना नेते अनिलजी देसाई साहेब, शिवसेना सचिव साईनाथजी दुर्गे साहेब या सर्वांनी ह्या पदाकरता मला सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे। तसंच महत्वाची बाब ही आहे की ह्या जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी सन्माननीय शिवसेना नेते भास्कररावजी जाधव साहेबांकडे त्यांचे चिरंजीव विक्रांतजी जाधव यांची मागणी केली होती। त्यांनी त्यांच्या मुलाचा विचार न करता एक सामान्य शिवसैनिकाचा विचार करून जो माझ्यावरती त्यांनी विश्वास दाखवलाय तो विश्वास मी सार्थक ठरवेन असं मी आपल्याला सर्वांना अभिवचन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिरेक्यांच्या बाबतीत उच्चारलेले वाक्य आता खरे करून दाखवण्याची वेळ आली आहे। या अतिरेक्यांना आता कठीणातली कठीण शिक्षा देणे आवश्यक आहे। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज नक्की काय म्हणालेत पाहूया। आपल्या काश्मीरमध्ये अतिरेकी घुसून आपल्या भारतीयांना 27-28 भारतीयांना बेछूट गोळीबार करून
जे त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली, ह्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात, अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो आहे. आणि माननीय पंतप्रधान भारत सरकारला अखिल हिंदू धर्मीयांच्या वतीनं आम्ही मागणी करतो आहे की ह्यांना शोधून ठोका. आता पुष्कळ झाला, त्यांचं भरपूर झाला. आता तुम्ही एअर स्ट्राईक करून झालात, सर्जिकल स्ट्राईक करून झालात आणि तुम्ही दाखवलं की आम्ही हिंदू जे आहोत की आम्ही भारतीय जे लोक आहोत ते पूर्वीचा भारत देश राहिला नाही हे दाखवूनसुद्धा आमच्या नाकावर ठिचवण्यासाठी ते आमच्या देशामध्ये येऊन हे जे काही गुन्हे करतात आणि हे काही अपराध करतात, तर ह्यांना आता कडक म्हणजे कठोरातली कठीण शिक्षा करणं अत्यंत आवश्यक होऊन बसलेलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील आतंकवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. त्यावेळी या हल्ल्यात तब्बल 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. याचा निषेधार्थ समस्त मुस्लिम समाज महाड पोलादपूर यांच्या वतीने महाड छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाकिस्तान आतंकवादी यांच्या विरोधात पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत काश्मीर येथे गेलेल्या पर्यटकांवरती अमानुषपणे गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी अतिरेक्यांना नामोनिशाण करण्यात यावे यासाठी महाड प्रांत कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम महिला तसेच मुस्लिम बांधव उपस्थित राहून अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यातील मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हमारे इस हिंदुस्तान के अंदर जो समाजी इत्तिहाद है, इसको तोड़ने की एक नापाक कोशिश की गई है. इस कोशिश के अंदर इंशाअल्लाह वो कभी कामयाब नहीं होंगे. हम यहाँ पर जमा होकर हमारे इस मुल्क की तरक्की के लिए, अमन और शांति के लिए यहाँ जमा हुए हैं. और मैं एक शेर के ज़रिए से हम सब लोगों का पैगाम मैं हुकूमत तक पहुँचाना चाहता हूँ कि नफ़रत की दीवार गिरा कर छोड़ेंगे, नफ़रत की दीवार गिरा कर छोड़ेंगे, अमन व वफ़ा के दीप जला कर छोड़ेंगे. मस्जिद से हो प्यार और मंदिर का हो सम्मान, ऐसा हिंदुस्तान बनाकर छोड़ेंगे. हमारी शरीयत इस बात की कभी इजाज़त नहीं देती कि निहत्तों के ऊपर गोलियां बरसाई जाए, निहत्तों को मारा जाए, बच्चों को मारा जाए, औरतों को मारा जाए. यह हमारे शरीयत के ख़िलाफ़ है. और ऐसे लोगों को बड़े चौराहे में लाके कानून के हिसाब से फांसी दी जाए, कत्ल किया जाए. जिन्होंने ये इतना बड़ा ये कांड किया है, जो लोगों की जानें लिए है, हम सब इसके बहुत खिलाफ है. हम देश के नागरिक है, देश के ऊपर जान देने वाले लोग हैं और देश के लिए मर मिटने वाले लोग हैं. हमारे शहीदों ने इस देश की आज़ादी के लिए बहुत खून बहाया है और हम एकता चाहते हैं, एकता के साथ रहते हैं और एकता के साथ रहेंगे. आज पंतप्रधानांनी जो निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाशी या भारतातला संपूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या बरोबर राहील. आणि जशी काय वेळ आली तर सर्वप्रथम बॉर्डरवरती हा मुस्लिम समाज पहिला जाईल, हे आम्ही या मुस्लिम समाजातर्फे आम्ही ग्वाही देतो. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी अतिशय क्रूरपणे भारतीय पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. त्याचे पडसाद संपूर्ण भारतात उमटत आहेत. दिनांक 26 एप्रिल रोजी माणगाव शहरात बालाजी कॉम्प्लेक्स ते वीर शहीद यशवंतराव घाडगे स्मारक असा सर्वपक्षीय मशाल मोर्चा भाजप युवा मोर्चा माध्यमातून काढण्यात आला. या मोर्चाला माजी नगराध्यक्ष आनंद यादव, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, शिवसेना तालुका प्रमुख गजानन अधिकारी, मोरबा सरपंच शौकत रोहेकर यांच्यासह माणगाव तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी व माणगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली व अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आपण इथे सगळे जमलो आहोत. त्याचप्रमाणे या हल्ल्यातील जे आरोपी आहेत आणि त्यांच्या मागे असणारे जे सूत्रधार आहेत, त्यांना या ठिकाणी शासनाने लवकरात लवकर त्यांचा शोध घेऊन त्यांचा तपास काढून कठोरात कठोर की पुढच्या 7 पिढ्या सुद्धा त्यांच्या वंशजांना लक्षात राहील अशा पद्धतीची शिक्षा असं शासन या ठिकाणी करावं, या प्रमुख मागणीसाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मी विनंती करेन की 1-2 मिनिटाचं मौन बाळगून आपण या हल्ल्यामध्ये
काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा रायगडात ठिकठिकाणी जाहीर निषेध करण्यात येतोय। नागोठण्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मुस्लिम नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। हातात तिरंगा ध्वज घेऊन नागोठणे बाजारपेठ येथून रॅली काढण्यात आली। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या। मेरा नाम मौलाना जवाद शमसुद्दीन मापकर, मैं नागोठना जामा मस्जिद में इमामत के फ़राइज़ अंजाम देता हूँ। जो कुछ कश्मीर में हुआ है, हिंदुस्तान के तमाम मुसलमान ये होने वाले हमले की मजम्मत करते हैं और इस्लाम बिल्कुल इस चीज़ की इजाज़त नहीं देता। एक इंसान का कत्ल पूरी इंसानियत का कत्ल है और हम तमाम नागोठना के रहने वाले हम इस हमले की शदीद मजम्मत करते हैं, हम इसकी मुखालिफत करते हैं और हम भाईचारे से रहने की तमाम को अपील करते हैं। आम्ही हिंदुस्थानी आहोत, तर आम्ही हिंदुस्थानी असल्यामुळे तर आम्ही हिंदुस्थानचाच बोलबाला करणार। भलेही आम्ही मुस्लिम असलो तरी का आम्ही हिंदुस्थानी मुस्लिम आहोत आणि आमचे दैवत बोलल्यानंतर मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांनी सांगितलेलं आहे, ज्या देशात तुम्ही राहता त्यांच्यावर तुम्ही कठोरपणे एकदम कट्टर प्रेम करत राहावा। हे आमचे पैगंबरचा आम्हाला एक मेसेज आहे आणि तेच आम्हाला मेसेज दाखवायचं म्हणून आम्ही इथं एकत्र मुस्लिम समाजातर्फे इथं जमा झालेलो आहोत। गेले 2 दिवस काश्मीरमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, दहशतवाद्यांमुळे तिथे जे लोक फिरायला गेले त्यांच्यावर हल्ले केले आणि त्याच्यात बरेचसे जण मेले पण। अतिशय घाणेरडा प्रकार आहे, याचा आम्ही मुस्लिम समाज नागोठण्यातर्फे जाहीर निषेध करतोय आणि केंद्र सरकारने मिलिटरीचा हेटो वापरून या दहशतवाद्यांना अटक करावी, त्यांना शिवाशी मारले तरी चालेल पण त्याच्यात कार्यवाही केंद्र सरकारने करावी असं मी या ठिकाणी व्यक्त करतो। रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील मुस्लिम समाजाने काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। या दुर्दैवी घटनेत 27 निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले, त्यामध्ये एक मुस्लिम युवकाचाही समावेश होता। या घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथील मुस्लिम बांधवांनी काल नमाज नंतर मृतांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचा झेंडा फाडण्यात आला आणि पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। 22 तारखेला काश्मीरमध्ये जो आतंकवाद्याकडून भ्याड हल्ला करण्यात आला, सर्वप्रथम आम्ही कर्जत शहराचे सर्व मुस्लिम बांधव या भ्याड हल्ल्याचं खंडन करतो आणि जाहीर निषेध करतो। हा जो हल्ला भारतावर जो आतंकवाद्यांनी चढवला आणि त्यामध्ये भारतातली जे 27 निष्पाप लोकांचा जो बळी गेला, त्या सगळ्या गोष्टींना एवढ्या चुकीच्या वाटा फुटलेल्या आहेत का तिथे ज्यावेळेस ही घटना घडत होती तर घटना घडत असताना आतंकवाद्यांनी तिथे जात आणि धर्म विचारून त्या निष्पाप लोकांचा बळी घेतला आणि ज्यावेळेस हा प्रकार घडत असताना आमच्या मायमाऊली ज्या तिथे फिरायला गेल्या होत्या पर्यटना क्षेत्रावरती, त्यांचं कुंकू पुसण्याचं काम जे या आतंकवाद्यांनी केलेलं आहे, आम्ही त्या सर्व आतंकवाद्यांचा आणि त्यांच्या संघटनांचा जाहीर निषेध व्यक्त करतो। भारत देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब, आम्ही त्यांना विनंती करतो का जसे पुलवामा हल्ला तसेच उरीचा हल्ला, हा हल्ला होत असताना ज्यावेळेस आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने त्यांना पाकिस्तानात जाऊन खदेडून त्या सगळ्यांना ज्या प्रकारे त्यांना खात्मा केला, त्यांना सगळ्यांना मृत्युमुखी पाडलं, असा हा सर्व जो आतंकवाद आहे हा आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने सगळा संपवण्यात आला पाहिजे। कालच मी इंडियन गव्हर्नमेंटचं भाषण ऐकलं, मोदी साहेबांचं भाषण ऐकलं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं का 140 कोटी देशवासियांवरती हा जो हमला झालेला आहे, या हल्ल्याचं आम्ही खंडन करतो आणि ज्या आतंकवाद्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांची जमीनही देखील मी ठेवणार नाही, ती जमीनही मी उद्ध्वस्त करून टाकेन। आणि ज्या प्रकारे मुस्लिम लोकांना म्हणण्यात येते का तो मुस्लिम होता म्हणून त्या लोकांना सोडलं आणि जे हिंदू होते त्यांना मारलं, खरं तर आतंकवाद्यांचा कुठला धर्म नसतो, कुठली जात नसते। जी 27 लोक मृत्युमुखी पडली त्या 27 लोकांमध्ये आपले 26 लोक हे आपले मराठी बांधव होते, त्याच्यामध्ये आपला काश्मीरचा जो बांधव मुस्लिम मृत्युमुखी पडला त्यांनी तिथे सगळ्यांना मदतही देखील केली आणि तोही तिथे शहीद झाला। तसेच तिथले जेवढे टॅक्सी ड्रायव्हर असतील, तिथले स्थानिक जेवढे मुस्लिम असतील, त्या लोकांची प्रशंसा तिथे असलेल्या सगळ्या लोकांनीच केली का ह्या लोकांनी आम्हाला मदत केली।
जरी पाकिस्तानातली लोक हा जो मनसुबा करून आपल्या भारतामध्ये हा जो तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत, आपला भारत देश एक सेक्युलर देश आहे, याच्यामध्ये सर्व जाती धर्मातली लोक राहतात, हा असा हल्ला करून या सगळ्या गोष्टी करून हिंदू मुस्लिम लोकांमध्ये एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा सगळा होत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही भीक घालत नाही. भारतातला मुस्लिम समाज हा नेहमी भारताबरोबर आहे. आम्ही प्राऊड टू बी इंडियन्स आहोत. आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत, त्याच्यानंतर आम्ही मुस्लिम्स आहोत. ज्या भारतात आम्ही राहतो त्या भारताचा आम्ही आदर करतो. आणि जेव्हा जेव्हा असं भारतावरती असा हल्ला होईल किंवा भ्याड हल्ला होईल त्यावेळेस भारतातला मुस्लिम पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. कोलाड पाटबंधारे खात्याच्या गलथान कारभाराचा फटका अखेर सर्वसामान्य नागरिकांना बसला. फुगावपुई आदिवासी वाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील तसेच मेण कालव्यावरील साकव पूल गुरुवारी दिवसाढवळ्या अचानक कोसळला. तर घटनेत पुलावरून मार्गक्रमण करत असताना आदिवासी बांधवांच्या बकऱ्या पुलावरून खाली पडून वाहून जात असताना कोणताही विचार न करता मालक तसेच ग्रामस्थांनी एकच धाव करत बकऱ्यांचे जीव वाचवण्यात यश मिळवले. मात्र पूल कोसळल्याने येथील रहिवासी ग्रामस्थांचा मार्ग बंद झाला असल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे. तर यावर संबंधित अधिकारी वर्गाने लवकरात लवकर उपाययोजना सुरू करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ नागरिकांकडून करण्यात येत आहे. जे बघा पुगाव आदिवासी वाडी पुई पुगाव आमच्या रहदारीचा रस्ता जो आहे तो जवळजवळ किती किलोमीटर होईल 20 किलोमीटरवर होईल. तेवढ्या अंतरात आम्हाला येणं जाणं आमचा आता ब्रिज मोडल्यामुळे आमचा बंद राहिला आहे. आता आम्ही जाणार कशाने येणार कशाने, आमचा सामान सगळा बंद असल्यामुळे खाणार काय एवढ्या दिवसात. त्यामुळे आम्हाला हा ब्रिज कुठल्या परिस्थितीने व्हायला पाहिजे 2-4 दिवसामध्ये. हे बघा बकरी बिकरी आमची त्यासाठी पाण्यात पडली होती, त्यामध्ये काढून वरती घेतलेलं आहे ब्रिजवर. लोक बिका आजारी असतील, डिलिव्हरी कुठली आमची जर झाली अचानक आणताना सुद्धा आमची गालन होते. तर म्हातारी कोतारी डॉक्टरकडे येणारा जाणारा आम्हाला डोली बांधून सुद्धा इथं आणावा लागतो. त्यामुळे आमचं ब्रिज कुठल्या परिस्थितीने व्हायला पाहिजे. आम्ही साहेबांशी चर्चा केली, त्याही काय आम्हाला मान्यता दिलेली नाही. मुरुड येथे स्विमिंग पूलमध्ये बुडून 5 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना ताजी असतानाच चोंडी माबणसुरे जवळ असलेल्या रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून एका 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार झारखंडमधील एका रिसॉर्टमध्ये केअरटेकर म्हणून कामाला असलेल्या व्यक्तीची ती मुलगी होती. अतिक्षा सुरेंद्र कुमार दास असेच चिमुकलीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पाण्याचे टँकर आल्याने मुलीला सोडून तो गेला. थोड्या वेळाने आल्यावर पाहिले असता मुलगी स्विमिंग पूलमध्ये बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. अतिक्षाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत असल्याचे घोषित केले. पाचगणी येथील सर आइन्स्टाईन अकॅडमीची माणगाव शाखा सुरू करण्यात आली असून या अकॅडमीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांनी केले. माणगाव येथे IIT, JEE, नीट, MHT, CET या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आलेली ही अकॅडमी रॉयल प्लाझा भारतीय स्टेट बँक समोर सुरू करण्यात आली असून या शाखेच्या अकॅडमीचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी नामदार तटकरे यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास माणगावचे पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती बोराडे, अकॅडमीचे संस्थापक अशफाक खान आदींसह पालक, शिक्षक, नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्यामध्ये अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना तरीही जवळपास 300-400 विद्यार्थ्यांची जी काही एनरोलमेंट आहे ही ऑलरेडी त्यांच्याकडे आलेली आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की आपली ही अकॅडमीची जी काही ब्रांच आहे ती अतिशय यशस्वीरित्या तिला रिस्पॉन्स त्या निमित्ताने या ठिकाणी इथे मिळणार आहे. मला साधारणपणे आलेले जे सर्व आहेत किंवा आलेले जे सर्व सन्माननीय पत्रकार आहेत मला त्यांनाही या निमित्ताने विनंती करायची आहे की फक्त आजच्या कार्यक्रमापुरतं नाही पण या अकॅडमीचा प्रचार आणि प्रसार आपल्या माध्यमातून पण व्हावा, जेणेकरून अधिकाधिक आपल्या इथले जे नागरिक आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना या अकॅडमीची माहिती मिळेल आणि त्याच्यातून ते या अकॅडमीमध्ये एनरोल करू शकतील. साधारणपणे जर आपल्याला डॉक्टर व्हायचं असेल
तर त्याची तयारी ही 10वीची परीक्षा झाल्यानंतरच त्यांना करावी लागत असते. आणि 10वीच्या परीक्षेची मार्क कळली की त्यांना लक्षात येतं की आपण मेडिकल किंवा इंजिनिअरिंगची एंट्रन्स क्लिअर करू शकणार आहोत की नाही. पण त्याच्यासाठी अपार मेहनतीची त्यांना गरज लागते, चिकाटीही त्यांना लागते. आणि ज्याचा उल्लेख मगाशी प्रास्ताविक करत असताना आपण केला की बऱ्याचशा आमच्या इथल्या विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई किंवा पनवेलला जावत असतं याचे क्लासेस घेण्यासाठी. पण आज आपण इथं स्वतंत्र क्लासरूम्स केलेले आहेत, त्यांच्यासाठी लायब्ररी आपण उपलब्ध करून देत आहात, चांगल्या पद्धतीचं गायडन्स आपण त्यांना देणार आहात आणि आपण स्कॉलरशिपसुद्धा दिलेली आहे. आणि त्याची सुरुवात आज आपल्या इथली एक भगिनी आहे जिला पुढे जाऊन डॉक्टर व्हायचं आहे आणि तिचं जी काही क्लासेसचं जी काही फी आहे किंवा इतर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीची तिला सवलत, ती स्कॉलरशिप किंवा ती त्याच्यामध्ये तिने प्रावीण्य मिळवलेलं असल्यामुळे आपण त्या निमित्ताने देत आहात. त्यामुळे रेग्युलर क्लासरूम्स असतील, तुमचे इतर सगळे शॉर्ट टर्म कोर्सेस पण आपण याच्यामध्ये देत आहात. अनेक वेळेला असं असतं की ज्यांना 4 वर्षाची इंजिनिअरिंग किंवा ती करायची जरी असली तरी संपूर्ण जी त्याची तयारी असते याच्यासाठी काही साधारणपणे त्यांच्या घरातली आर्थिक परिस्थिती असेल किंवा वेळ असेल, हा ज्यांना त्या ठिकाणी व्यतीत करता येणार नसेल त्यांच्यासाठी त्यांनी शॉर्ट टर्म कोर्सेस सुद्धा दिलेले आहेत. रायगडातील रोहा अष्टमी नगर परिषदेच्या भुवनेश्वर येथील जागेमध्ये शुक्रवारी सायंकाळी 6च्या सुमारास ONGC CSR निधीमधून क्रिकेट स्टेडियम या कामाचे भूमिपूजन सोहळा तसेच रोहा अष्टमी नगर परिषद हद्दीतील मुख्य रस्त्यापासून MIDC बायपासपर्यंत मच्छी मार्केटपर्यंतचा रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन सोहळा भारतीय पेट्रोलियम व गॅस नियामक मंडळाचे चेअरमन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडांगण क्रिकेट, कबड्डी या खेळांच्यासाठी मैदानी खेळांसाठी उपलब्ध होईलच, त्याचबरोबर ती इंडियाच्या धर्तीवरती आपण जे एक प्रबोधिनी करू इच्छितो आहोत त्याच्यासाठी सुद्धा या मैदानाचा वापर उद्याच्या भविष्यातल्या संबंध तरुणांसाठी त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याचबरोबर ती आपण इथे इंडोर स्टेडियमची पण व्यवस्था करतो आहोत ज्याच्यातून बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस असे जे काही इंडोर खेळ या ठिकाणी होऊ शकतील त्याची व्यवस्था होईल. पण माझ्या मनामध्ये इथे क्रीडा प्रबोधिनी करण्याची अधिक गरज आहे. त्याच्यामुळे कबड्डीचे 2 मैदानं होणार आहेत. त्याच्यामुळे जसं आज प्रो कबड्डी खेळली जाते त्याच्यामध्ये अर्जुन अवॉर्ड विजेते अशोक शिंदे माझे सहकारी आहेत, ते आज बिर्लासाठी क्रीडा एक तज्ज्ञ म्हणून त्या ठिकाणी काम करतात. त्याच्यामुळे त्यांचा संघ प्रो कबड्डीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीची भूमिका बजावतो. आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा रोहा तालुक्यामध्ये अनेक असे कबड्डीपटू आहेत की ज्यांना आपण इथे योग्य पद्धतीचं प्रशिक्षण देऊ शकलो तर त्याचा फायदा होऊ शकेल. अत्याधुनिक सुविधासह इथं चांगली क्रीडा प्रबोधिनी, इंडियाची प्रबोधिनी आणि खेळाचं चांगलं मैदान की रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये जरी सामने भरवायचे असेल तर त्याची व्यवस्था करण्याचं नियोजन या माध्यमातून आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 7.5 कोटी मिळाले. पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा एप्रिल-मे महिन्यामध्ये पुन्हा तेवढा एक निधीचा टप्पा मिळेल. पुन्हा एकदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मिळवण्याचा प्रयत्न राहील जेणेकरून रायगड जिल्ह्यातली अतिशय उत्तम पैचं क्रीडा संकुल या परिसरामध्ये उभं राहील. किहिम समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची 68 पिल्लांचा रात्रीच्या अंधारात समुद्राकडे प्रवास सुरू झाला आहे. अखेर तो दिवस जवळ आल्यानंतर या क्षणाचा आनंद किहिम ग्रामस्थांनी जल्लोष करीत सादर केला. मागील अनेक वर्षांपासून ऑलिव्ह रिडले जातीची कासवे मुंबई आणि अलिबागच्या समुद्रकिनारी नाहीशी झाली होती. आजच्या घटनेने येथील पर्यावरण रक्षणात यश येत असल्याचे दिसून येत आहे. मागील 52 दिवस किहिम ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी दिवसरात्र या घरट्यांचे रक्षण करीत होते आणि तो क्षण शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता जवळ आला. याच दरम्यान घरट्यात हालचाल होत असल्याचे रक्षकाच्या लक्षात आले. त्यानंतर एक पिल्लू घरट्यातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली. 8 वाजेपर्यंत 68 पिल्ले बाहेर आली होती. या सर्वांना किहिमचे सरपंच प्रसाद गायकवाड, दक्षिण कोकण विभागीय वन अधिकारी कांचन पवार, कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांच्या हस्ते किहिम समुद्रात सोडण्यात आले. अद्याप साधारण 60 पिल्ले बाहेर येण्याची शक्यता आहे. या पिल्लांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाईल असे किहिम ग्रामपंचायत सरपंच प्रसाद गायकवाड यांनी सांगितले. मला आपल्या सर्वांना सांगायला खूप आनंद होतोय की अलिबाग तालुक्यातील किहिम बीचवर आज एकूण 68 ऑलिव्ह रिडले
कासवाची पिल्लं बाहेर पडली आणि आज त्यांना सुखरूपपणे आमच्या अलिबाग कांदळवन विभागाच्या अलिबाग परिक्षेत्रातील सर्व टीम, त्यानंतर इथले सर्व स्थानिक नागरिक, सरपंच साहेब यांच्या सहकार्याने त्यांना आपण आज सुखरूपपणे समुद्रामध्ये सोडलेलं आहे. आज एकूण 68 पिल्लांनी इथे जन्म घेतलेला आहे आणि ही मादी कासव 3 मार्चला इथे अंडी घालण्यासाठी आपल्या 3 बीचला आली होती. त्यावेळेला स्थानिक लोकांनीच आम्हाला ती माहिती कळवली की इथे एक मादी कासव येऊन गेलेली आम्हाला दिसली. त्यावेळेला आमच्या सर्व टीमनी तिथे तिचा घरट्याचा शोध घेतला आणि त्यानंतर त्या घरट्याला आम्ही इन सिटू म्हणजे आहे त्याच ठिकाणी संरक्षित केलं. एक जाळी लावून त्याला संरक्षित केलं आणि त्याच्यामध्ये स्थानिक लोकांनी पण आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं की त्या घरट्याला कोणी डिस्टर्ब नाही केलं आणि त्याचंच फळ म्हणजे आज ही 68 पिल्लं बाहेर पडली आणि आपण आज त्यांना सुखरूप समुद्रात सोडू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सगळ्यांचं आज अभिनंदन करतो यासाठी की जवळजवळ एक 30-35 वर्षानंतर ऑलिव्ह रिडले जातीचं कासव आपल्या कीम अलिबाग तालुक्यातील कीम किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी आलं होतं. 3 मार्चला एक कासवीण येऊन अंडी घालून गेली आणि ती अंडी आम्ही आहे त्या नैसर्गिक पद्धतीने त्याची उबवणी करता आम्ही बॅरिकेटिंग करून उबवली. आम्हाला ह्या 50 दिवसामध्ये 50 ते 52 दिवसामध्ये स्थानिक ग्रामस्थ असतील किंवा ग्रामपंचायत पूर्ण ग्रामपंचायत मेंबर असतील यांचं पूर्णपणे आम्हाला सहकार्य भेटलं आणि आज त्याचं फलित म्हणजे आपल्याला 68 कासव पूर्ण सुरक्षितरित्या आपल्याला समुद्रामध्ये सुखरूप पाठवता आली. आता ही जी कासवं आहेत ही सगळी मादी जातीची कासवं आहेत. त्याचं कारण असं की उन्हाळ्यामध्ये जे हॅचलिंगमधनं कासवं पिल्लं बाहेर येतात ती मादी जातीची असतात आणि सहसा ही मादी कासव जिथनं बाहेर येतं त्याच समुद्र किनाऱ्यावर वयस्क झाल्यानंतर अंडी घालण्यासाठी परत त्या समुद्र किनाऱ्यावर येतं. याचा अर्थ असा आहे की 30-40 वर्षानंतर समुद्र किनारा आपला कीम समुद्र किनारा हा कासवांना असं वाटतं की आमचं घर करण्यासाठी आता सुरक्षित आहे. तर ह्या सगळ्या आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की हे असंच त्यांचं घरटं जे आहे हे अबाधित ठेवा, स्वच्छ समुद्र किनारा ठेवा, प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करा जेणेकरून हा जो निसर्गातला महत्त्वाचा दुवा आहे तो आपण त्याचं संरक्षण आणि संवर्धन करू शकू. या बातमीसह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.